त्या खेळाडूचा गौरव करायचा आहे. खेळाडूचा गौरव केला जातोय मुख्य व्यासपीठावर. जबरदस्त खेळ मॅच मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी सुरेख पाहायला मिळाली. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. निचाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी कीर्तिवंत जाणता राजा शिव छत्रपतींना मानाचा तिवार मुजरा. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. तिन्ही षटकांचा सामना राहील याची देखील नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. मॅच खूप महत्वाची आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल याकडे देखील लक्ष वेधलं असेल आता तमाम क्रिकेट वासियांचं. आपण पाहतो या कर्नालच्या कुशीमध्ये हे वसलेलं क्रीडांगण आणि रात्रीच्या आता मात्र 1:51 झाल्यात. शांत असं वातावरण पाहायला मिळतंय. प्रकाश झोजातील ही स्पर्धा आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. मयूर पहिलाच बॉल वेगाने टाकला होता. पाठीमागे यष्टिरक्षण अप्रतिम होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची इथे सांगता. भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे. आपण पाहतोय राजचा वापर करण्यात आलाय. लेफ्ट सीमर्स अगदी डाव्या हाताचे गोलंदाज वेगवान सातत्याने पाहायला मिळतात आणि अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट कडून पुढचा बॉल इथे मात्र कट केलाय. बॉलला शॉर्ट टर्मॅनला चांगली गल्लीमध्ये प्रोटेक्शन आहेत. प्रमोद वैदीला पाहतोय आपण. जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून जाणले जातात सातत्याने. अनेक विक्रम या खेळाडूच्या नाव देखील राहिलेत. सिक्सर किंग म्हणून ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा हा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आपण या नावाचा डंका आपण पाहिला गेला मुंबई परिसरामध्ये. पुढचा बॉल इथे मात्र कव्हरला फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉल चाललाय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. सुंदर सुरुवात जितवाई जिते संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. रोहितने अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर राहिले. नेहमीच सातत्याने जितवाई जिथे असंघाच्या इथे मात्र फाईन कडे फटका चांगला आहे. 6 धावांसाठी चाललाय. येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. दमदार खेळ पाहायला मिळतो. रोहित हा प्रमुख खेळाडू या संघाचा. ट्रम्प कार्ड ज्याला म्हटला जातो. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर राहिलेत. हा मैदान त्याला नेहमीच अपवाद राहिलाय. सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे त्याची. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज राजवर आक्रमण केले जाते. इथे फटका हवेमध्ये लॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे बॉल चाललाय. एक टप्पा सीमा पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. पहिल्या गोलंदाजावर टार्गेट केलंय आणि टार्गेट सेट करायचा हाच मनसुबा घेऊन मैदानात उतरलाय. चांगली बॅटिंग आक्रमकता पाहायला मिळते. रोहित वन मॅन आर्मी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगले फटके मध्ये गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. बॉल चाललाय स्वीपर कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये रोहितने चांगलं काम केलंय.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. जा रोहित फटकांसाठी जाणला जातो. अगदी बेधुंद करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी त्याचं काम केलंय. अगदी पाहायला गेलं तर जिकडे बॉल आलाय त्या मिनिटने फटके खेचलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये होईल बदल, कोणत्या गोलंदाजीचा वापर केला जाईल याकडे देखील आता अनेक सारे प्रश्न उभे केले असतील. गोलंदाजी मार्कवर शुभम पाटीलला प्राचार्य करण्यात दुसऱ्या षटकासाठी थोडासा दबाव टाकला गेला पहिल्या षटकावर. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा देखील प्रयत्न असेल. साथीला मयूर आणि पाहतो एका बाजूला आपण रोहितला. जबरदस्त खेळ चालू आहे. जितो आई जिते संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय. संघर्ष करायचा आहे, जिंकायचा आहे, आटके पार झेंडा रोवायचा आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये उतरत दोन्ही संघ. एका बाजूला पेन परिसरातील संघ तर एका बाजूला मुंबई परिसरातील 4 फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाडा आपण पाहतोय. वेगाने टाकला होता बॉल. शुभम एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू म्हणून सातत्याने गणला जाणारा हा खेळाडू. नावाची चर्चा पूर्णपणे रायगड असेल, ठाणा, भिवंडी नेहमीच चर्चेत राहणार हे नाव. शुभमला पाहतोय आपण. आज बर्थडे बॉय आणि बर्थडेचं गिफ्ट देखील दिलं पहिल्या मॅच मध्ये त्याने. पुढचा बॉल शुभमचा. वेगाने टाकला बॉल, त्याला प्रति उत्तर दिलंय, बॉलला पाठवलाय मिडो विकेटच्या वरतून 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. षटकार. संगीतांची मैफिल पाहायला मिळते. अग्री कोल्यांची आराध्य देवता आई एकविरा आणि आई एकविरेला नतमस्तक होऊन मैदानाच्या आतमध्ये तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. मंत्रमुक्त केलं या खेळाडूंनी. 2 खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दिशा दिल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेचलाय. प्रोटेक्शन आहेत. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय रोहितने. 21 धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 26 या आकड्यावर. अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो. बॅटिंग करत असताना जितू आई जिते संघ जबरदस्त फटकेबाजी अफलातून क्लासिकल त्याचा नॅचरल खेळ आज पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅटमध्ये अगदी 3 दिशा निवडल्या. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट मिड विकेटला जबरदस्त फिल्डिंग डिपार्टमेंट देखील खूप चांगलं पाहायला मिळते. मात्र गोलंदाजावर देखील प्रति हल्ले होताना पाहायला मिळतात. मयूर खेळाडू आपण पाहतोय अगदी सेट झालाय तर त्याच्या साथीला आपण पाहतोय रोहित. आतापर्यंत जर विचार केला तर 5 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये 7 धावा उभ्या केल्यात. इथे फटका चांगला आहे. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी बेधुंद करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना काय फटकेबाजी होते. प्रभावित केलं या 2 पट्ट्यांनी मैदानाच्या आतमध्ये. जितू आई जिते संघाच्या खेळाडूने टोकडीचे. प्रियांक 11 जितू आई जिते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बेधुंद करणारी या रात्रीच्या खेळामध्ये रातो के कातिल मैदानाच्या आतमध्ये अगदी येल्लो जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये ऑस्ट्रेलियन टीम आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि काय क्लासिकल खेळ पाहायला मिळतोय. जबरदस्त चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर टेक ऑफ झाला. डॉट बॉलचे होते सांगता. षटक क्रमांक 2 चा खेळ संकुष्टात. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली 33 विदाउट लॉस. डिझाईन अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर विराजला निवड केलंय. भैरवीचे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या देखील ओघ वाढलाय. पहिल्या विकेटसाठी चाललेली ही पार्टनरशिप आपण पाहतोय. सुंदर सुरुवात पाहायला मिळाली रोहितच्या बॅटमधून. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके पाहायला मिळाले. इथे फटका दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. मोठा धक्का लागलाय रोहितच्या स्वरूपात. दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर सिद्ध केलंय गोलंदाजी करत असताना.
414 फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाडा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असणारा, मात्र पहिल्या 2 खेळाडूंवर आक्रमण केलं. तिसऱ्या षटकाला भैरवीच्या षटकाला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता रोहितचा, त्याला देखील पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास करावा लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. सौरभला इन्व्हाइट केलंय. बॅटिंग चांगली करावी लागेल. अंतिम 5 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल जिथे संघाचा, तर दुसऱ्या बाजूने कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल 4 फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा. पाहायला गेलं तर रात्रीचा सुम्म करणारा हा सामना आपण पाहतोय. अगदी शांत वातावरणामध्ये आपण या मॅचचा तमाम क्रीडा रसिक आनंद घेत असताना पाहायला मिळतात. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. कोणता संघ शिरडोन संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळेल याकडे देखील लक्ष आता वेधलं असेल. दोन्ही संघ तुल्यवान बलाढ्य संघ. इथे फटका हाफ अँड जॅक केलाय. बॉलला अपटी बार बॉल फेकला होता आणि अप्रतिम टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे दुसरा गोलंदाज ठरेल का विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा? पहिला गोलंदाज ठरला ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा शुभम. आता दुसरा गोलंदाज विराज ठरेल का याकडे देखील लक्ष आता वेधलं असेल. गोलंदाजी खूप सुरेख होताना पाहायला मिळाले. आतापर्यंत 2 खेळाडूंना बाद केले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज म्हात्रे, एक अष्टपैलू खेळाडू, मधल्या फळीचा हा खेळाडू. आता डाव्या हाताचा एक अष्टपैलू. जेव्हा जेव्हा डाव्या हाताचे खेळाडू मैदानात दाखल होतात विस्फोटक फिल्डिंग डिपार्टमेंट देखील खूप चेंजेस करावं लागतात. जेव्हा डाव्या हाताचा फलंदाज येतो तेव्हा डोकेदुखी वाढलेली असते. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या पाठी टिपला झेल. दुसरा खेळाडू ठरला ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा विराज. विकेट हॅट्रिक प्राप्त केली या स्पर्धेमध्ये. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये प्राप्त केली. पहिली हॅट्रिक केली शुभमने, दुसरी केली विराजने. डीजे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संदेश पाटील. चांगला खेळ करावा लागेल. किमान 40 धावा उभ्या करणे खूप महत्वाचे आहे. समोरचा संघ देखील बलाढ्य संघ म्हणून जाणला जातो. प्रमोद वैदी सारखा एक दिग्गज खेळाडू आहे समोरच्या संघामध्ये. प्रतिस्पर्धी संघ म्हटला तर दोन्ही संघ एक पेन परिसरातील जवळचा संघ आपण पाहतोय आणि तर दुसरा संघ प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. बॅटची कडा, बॉल चालला लॉंग स्टॉपला, दणदण करत चाटत पुसट गोलांट्या घेत 4 धावांसाठी येतोय हा नशिबाचा चौकार. नशिबाची साथ देखील लाभली फलंदाजाला. संदेशला आपण पाहतोय. संदेश पाटील चांगला खेळ त्याचा देखील होताना पाहायला मिळते या मैदानावर. इथे फटका ऑन साइडला, कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहेत. झेलची संधी, झेल सुटला गेलाय. 1 रन कंप्लीट केली. दुसरी रन देखील कंप्लीट केली आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागते. 2 धावा आणि तिसरीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. धक्का लागलाय बॅटिंग करत असताना जुतू आई ब संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश गावण दाखल झालाय. 39 39 धावा या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे.
गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. मागील दोन गोलंदाज पाहायला गेलं तर त्यांच्यावर जास्त धावा आले होते. 33 धावा आल्या होत्या 2 षटकामध्ये आणि अंतिम षटकांमध्ये धावांना विराजने अंकुश लावलाय. द्वितीय संघाचे सेट फलंदाज रोहित अक्षरशः हाकार माचवला होता मैदानामध्ये. बॅटची कडा गलीमध्ये प्रोटेक्शन येतोय वेगाने. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. एकच धाव मिळेल. एकच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 40. उत्तर अर्धामध्ये धावा करायच्या त्या 41. 41 धावांचा टार्गेट आता मात्र पाठलाग करायचा आहे बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. तोपर्यंत ऐकूया डीजेचा समुद्र. या अमर म्हात्रे आपलं देखील सहर्ष स्वागत. कबूतर कोणाला हवे असतील तर अमर म्हात्रेंशी संपर्क साधा. मोर पिसी त्याचबरोबर कोंबडी गावठी कोंबडी अमर म्हात्रे संपर्क साधा. त्याचबरोबर राणा नंदीचे मालक अमरशेठ म्हात्रे आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रथम पक्षी मित्र नाव म्हणून ओळखले जाणार आहे. त्यानंतर राणा बैल नंदीचे मालक अमर म्हात्रे आपण पाहतोय या मॅचचा मनमुराद आनंद घेताना. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय शुभम त्याच्या साथीला दिनेश. दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात फाईट करत असताना पाहायला मिळतात. एक सुंदर मॅच होताना पाहायला मिळेल. मयूरला इन्व्हाइट केले पहिलं षटक फेकण्यासाठी. आघाडीला आलेला गोलंदाजी देखील खूप सुंदर करताना पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धांमध्ये सातत्य टिकवले या संघाने. जितू आई जिते संघ म्हटला की
नावाची दहशत एक वेगळी आहे. आखू टप्प्याचा बॉल फटका फसलाय पहिल्याच बॉलवर. मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना. फोर फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. शुभम बॅक टू द आउट. मोठा अडथळा दूर केलाय. बॅटिंग करत असताना शुभम पाटील बॅक टू द आउट. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या त्या खेळाडूला गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळाला. मशान शांतता पाहायला मिळते पॉइलर मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला लेफ्टी अमित. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरताना पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल इथे फटका हवेमध्ये केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आलाय वेगाने. झेल सुटला गेलाय. फलंदाजाला मिळतो जीवनदान. जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उधळायला सुरुवात करतो. अमित चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 41चा पाठलाग करत असताना 2 धावा या बॉलवर एकवटल्या गेल्या. या दोनच्या मदतीने श्री गणेशा होताना पाहायला मिळालाय. सुंदर सुरुवात करायची आहे आणि 13.75च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. आक्रमण करावं लागेल. षटक मध्ये कमीत कमी 13 ते 14 धावा येणं महत्वाचे आहेत आणि या मॅच मध्ये अमितला चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूने मयूर देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. त्याच्याकडे विविधता आहे आणि त्याचा वापर करताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल अगदी फिंगर रोल केले. बॉल थोडासा आतमध्ये आणला गेला. बाईकच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळाले. सिंगलने धावसंख्या पुढे वधारताना पाहायला मिळते. 3 या धावसंख्येवर चांगली धावसंख्या उभा करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने आता पाठलाग करत असताना 41चा पाठलाग करत असताना आघाडीचा फलंदाज दिनेश ज्याच्यावर अपेक्षा पल्लवित झाल्या असतील. हवा आपण पाहतोय हवेमध्ये विरलता आणि हवामानामध्ये बदल होताना पाहायला मिळते. थंडगार हवा आणि त्याचा आनंद घेत असताना क्रीडा रसिक. इथे फाईन लेग क्लिअर करायचा होता. चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. डॉट बॉलची सांगता. दबाव टाकला गेलाय गोलंदाजी करत असताना. जिथे संघ कमालीचं षटक फेकतोय मयूर. निष्णात आहे त्याच्या गोलंदाजीसाठी आणि जाणला जातो नेहमीच. जिथे संघ म्हटला की मग दिग्गज संघ म्हणून त्या संघाची ओळख राहिली आणि चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. प्रभावित केलं या पट्ट्याने मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल दिशा दिली. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. एक टप्पा घेत रोशन पाटील सरांच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आउटफील्डच्या बाहेर आणि या 4च्या मदतीने धावसंख्या धावपळका जोडली गेली 7. धावा बनवायच्या आणि त्याच अनुषंगाने आता खेळ चालू आहे. मोठे फटके येणे देखील महत्वाच्या पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना फोर फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची कडा आतली आणि टिपलाय पाठीमागे झेल आणि संपलाय काम. लागलाय 440चा झटका.
थँक्यू डीजे. अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकायला मिळालं. संगीताची मैफिल डीजे सुनीलच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. 5 दिवस आपण आवाज ऐकणार आहोत. डीजेचं संगीत देखील अप्रतिम. त्याचबरोबर सुनील यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य. आई एकविरा डीजेचे सर्वेसर्वा सुनील शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत जगदीश भाई. जबरदस्त मैफिल संगीतांची ऐकायला मिळते. आणि सुनील डीजेला जर संपर्क साधायचा असेल, आता लग्नांचे इव्हेंट चालू होतील तर सुनील डीजे बारापडा यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात लेफ्टी वर्सेस राईटी असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. 12 बॉल 34 धावांची गरज. समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. 17.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे आता धावा करायच्या आहेत. लेफ्टी विस्फोटक खेळाडू म्हणून जाणला जातोय. अनेकदा चांगला खेळ. इथे पाठीमागे बॉलला पाठवलाय, फाईन लेगच्या वरतून इनफिल्ड क्लिअर करता असताना येतोय उत्तुंग षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. इम्प्रॉजन स्ट्रोक अमितच्या बॅट मधून दर्जेदार कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नितांत गरज आहे ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. दुसऱ्या बाजूने पहिलं षटक पाहायला गेलं तर निर्णायक फेकलं गेलं. गोलंदाजी करत असताना आपण मयूरला पाहिलं. अगदी कमी धावांचं षटक फेकलं गेलं. 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या पहिल्याच षटक समाप्ती झाल्यानंतर सौरभला प्राचार्य करण्यात आलं आणि पहिल्याच बॉलवर ब्लास्ट पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथे ऑन साइडला फटका. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहेत. टप्पा टप्पा बॉल घेत चाललाय. दुसरीचा प्रयत्न नकार केलाय. प्रमोद वैदी सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. ज्याच्याच नावाचा ट्रेंड आला, संपूर्ण मुंबई परिसर ज्याने गाजवलाय असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रमोद वैद्य सिक्सर किंग म्हणून जाणला जातो. सातत्याने नेहमीच अनेक इनिंग त्याच्या आम्ही सातत्याने पाहत असतो. आज मात्र स्वतःला सिद्ध करायची हीच ती वेळ आहे. इथून आक्रमण करावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. समोरचा संघ देखील गोलंदाजीच्या जोरावर अचूक गोलंदाजी. इथे फटका पाठवलाय. मिड विकेट क्लिअर करत असताना सिक्सर किंगच्या बॅट मधून सिक्सर पाहायला मिळतोय. प्रमोद वैदी नावाचं वादळ आता गोंगवायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. डीजे रोमांचकता पाहायला मिळते. 9 बॉल 21 ची गरज. इकॉनॉमिक षटक फेकावं लागेल. ज्या पद्धतीने पहिलं षटक फेकलं होतं मयूर म्हात्रेने, अगदी त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आता षटक फेकावं लागेल. इथून एखादा बॉल डॉट फेकणं खूप महत्वाचं आहे. मात्र समोर बाहुबली आहे, सिक्सर किंग म्हणून जाणणारा हा खेळाडू प्रमोद वैदीला आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रमोद साठी इनफॉर्म खेळाडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त टोलेजंग फटकेबाजीला सुरुवात केली आहे. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडताना पाहायला मिळेल. या सिंगलच्या जोरावर अतिरिक्तच्या स्वरूपात आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 9 आणि धावा करायच्या त्या जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे जीते संघासाठी. दुसऱ्या बाजूने एखादा बिग हिट या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. खराब बॉल पाहायला मिळते. दुसरा बॉल सलगचा वाईड फेकताना नियंत्रण भरकटलं आता मात्र गोलंदाजाचं. आणि दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये बाहुबलीला आपण पाहतोय. सिक्सर किंग म्हणून जाणला जाणारा ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा हा मुंबईचा नेहमीच मुंबई परिसरामध्ये नावाची छाप सोडली. आज या कर्नाटक परिसरामध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत असताना पहिल्याच बॉलवर ब्लास्ट पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाज कुठेतरी भरकटताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज सौरभ. चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल, एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये शिरकाव करेल. चांगला बॉल त्याला मारला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ठोकलाय. सिक्सर किंगच्या बॅट मधून सिक्सर.
चला स्पीडअप करायचंय. चांगला खेळ पाहायला मिळतोय. आता मजा येईल या मॅच मध्ये. सामना ऑन आहे. या मॅच मध्ये रोमांचकता वाढताना पाहायला मिळाली. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही प्रमोद वैदीसाठी. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. दमदार बॅटिंग. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये जितू आई जिते संघ हवी ठरला होता, दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली प्रमोद वैदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला. प्रमोद वैदीची बॅटिंग कडक पाहायला मिळते. 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले. तिसरा येईल का आता अपेक्षा देखील असतील टॉमी कोलीवाडा संघाला. इथे बॅटच्या मधोमध बॉल प्रॉपर एकच धाव येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. या एकच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला येतो 29 या धावसंख्येवर. अजून या जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या. 7 बॉल आणि 12 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे, निर्णायक बॉल आहे. हा बॉल डॉट फेकावा लागेल तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकेल जितू आई जिते. रोहित या संघाचा प्रमुख खेळाडू आता कान मंत्र देत असेल गोलंदाज सौरभला की अरे चांगला बॉल फेक. या मॅच मध्ये आपल्या जितू आई जिते संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हा बॉल निर्णायक आहे आणि हा बॉल डॉट येणं खूप महत्वाचं आहे संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला अमित आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून एक बिगिट आला होता. गोलंदाजी नियंत्रित कुठेतरी थोडस भरकटताना पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा प्रमोद वैदी. इथे फटका हवेमध्ये चाललाय. हवांवर लाटेवर स्वार होताना बॉलला पाठवलाय. आउटफील्डचा क्लिअर करत असताना येतोय लांबच लांब, खूप लांब षटकार. सर्वात महागडं षटक पाहायला मिळालंय. 28 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. सौरभने खराब गोलंदाजी केली. मयूरचे षटक पाहायला गेलं तर 6 धावा अवघ्या खर्च केल्या होत्या आणि या दुसऱ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पलटवार बघायला मिळाला टॉमी कोलीवाडा संघाचा. अंतिम षटक रोहित. इथून मॅच मध्ये कलाटणी देणारं षटक फेकावं लागेल. जिंकायचं असेल तर चांगलं षटक फेकावं लागेल. क्षेत्र कोणताही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुम्हाला यशाला सुद्धा पर्याय नाही. जर यश मिळवायचं असेल तर रोहितला इथे संघर्ष करावा लागेल. संघर्षमय षटक फेकावं लागेल. जितू आहे जिथे संघाचा झेंडा 8 के पार रोवायचा असेल तर इथून संघर्ष करावा लागेल रोहितला. चांगल्या षटकाची गरज आहे. या मॅच मध्ये उलटफेर पाहायला मिळेल का? आता नितांत गरज आहे जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 6. आजच्या रात्रीमध्ये देखील कासरबड विरोधात दुश्मी 12 बॉल 7 धावा असताना डिपेंड केल्या होत्या. इथे वेगाने टाकला होता. चांगला बॉल पाहायला मिळतो रोहितचा. लाऊडली अपील, पंचांनी अपील फेटाळली आहे. कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. चांगला बॉल फेकला गेलाय रोहितच्या माध्यमातून. याच डॉट बॉलची गरज आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल जितू आहे जिते संघाला. तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर मुंबईचा सिक्सर किंग मैदानच्या आतमध्ये प्रमोद वैदी. बघायला गेले तर एका फटक्याचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. या एकच्या व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही. जर पंचांना वाटलं तर आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. डाऊट वाटलं तर पंचांना. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही. चला मॅच चालू करायची. 5 बॉल आणि धावा करायच्या त्यात जिंकण्यासाठी 5. एक बॉल खूप महत्वाचा आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल रोहितला. मॅच रोमांचकता मध्ये पाहायला मिळते. जर 2 बॉल डॉट आले तर कहाणीमध्ये ट्विस्ट. मैदानामध्ये आता धुका खूप वाढलाय आणि त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला ऍडव्हान्टेज. प्रचंड धुकं पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रोटेक्शन आहेत. एकच रन. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय अमितला.
4 बॉल 4 धावांची गरज. रोमांचक सामना रंगताना पाहायला मिळते. मॅच एका बाजूला फोर फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाडा, दुसऱ्या बाजूला जितू आई जिते ब संघ. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे जितू आई जिते संघासाठी, तर एका बाजूला एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे ट्रॉम्बे कोलीवाडा संघासाठी. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. सामना ऑन आहे. रोमांचकता वाढताना पाहायला मिळतंय. चित्त थरारक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना पाहायला मिळतोय या कर्नालयच्या कुशीमध्ये, बारापाडा नगरीमध्ये. क्रिकेटचा महासंग्राम, दोन महासत्ता एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. पुढचा बॉल रोहितचा, इथे जमीन लगतचा फटका खेचलाय. शॉट मिड विकेटला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. एकच धाव येताना बाहेर. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होईल बदल. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली 38. 3 बॉल 3 धावांची गरज. टाळ्या सिट्यांचा पुपुंचा आवाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये बाहेर. दोन्ही संघ या मॅचचा मनमुराद आनंद घेतात. संपूर्ण पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथे चांगला बॉल फेकला गेला. लाऊडली अपील. पंचाने अपील फेटाळले. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल येताना ऑफिशियल पंचांवर कोणत्याच प्रकारचा दबाव टाकायचा नाही. आम्ही कालच्या रात्रीपासून पाहतोय. रिव्ह्यू नाही, जर पंचांना वाटलं तर घेऊ शकतात. एलबी साठी रिव्ह्यू नाही, वाईट आणि एलबी साठी रिव्ह्यू नाही. चला मॅच चालू करायचे. जितू आई जिते ब संघाला विनंती असेल, कलकलीची विनंती असेल. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळते फलंदाज प्रमोद वैदी, ज्याच्या बॅट मधून 2 बिग हिट आले होते. शांत ठेवलं गेलंय अमित. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या मॅच मध्ये संपूर्ण लक्ष वेधलं असेल. हा बॉल डॉट आला तर कानीमध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळेल. कौस्तुभ टकले या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. आणि आता पुढची मॅच देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. साई एकविरा श्रीराम शिरोडोन संघ, मंगेश दादा वाकडीकर आणि योगेश वाजेकर यांचा संघ सज्ज असेल इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल, चांगला बॉल फेकला गेलाय. कलाटणी देणारा हा बॉल या मॅच मध्ये. 1 बॉल 2 धावांची गरज. चित्त थरारक सामना. हा बॉल खूप महत्वाचा आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी सेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. चित्त थरारक सामना, हाय व्होल्टेज सामना कोणाच्या बाजूला जाईल? पेन तालुक्यातील जिते संघ की मुंबई मधील ट्रॉम्बे कोलीवाडा संघ? दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. सामना ऑन आहे. कोणता खेळ? आता अमितला जलवा दाखवावा लागेल तर दुसऱ्या बाजूने रोहितला डॉट बॉल फेकावा लागेल. या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर हा बॉल खूप महत्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूने 1 बॉल 2, एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला अमित. हे 2 बॅटल आता रंगताना मजा येईल. या मॅच मध्ये मजा येईल. कोणता संघ जिंकेल? दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. सामना आवडला असेल तर टाळ्या होय हरकत नाही या मॅच साठी. जबरदस्त सामना. एका बाजूला मुंबई परिसरातील ट्रॉम्बे कोलीवाडा संघ तर दुसऱ्या बाजूला रायगड मधील पेन तालुक्यातील जितू आई जिते संघ. 1 बॉल 2 धावा. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. युमेस आय विल डेफिनेटली इतिहासाच्या पानावर धाव सुवर्ण अक्षरात रचलं जाईल. 1 बॉल 2 धावा असताना जितू आई जिते संघाने रोहितने कलाटणी देणारे षटक फेकलं. रोहित साठी टाळ्यांचा